नमस्कार. संन्यस्त सुखाचा काठ या मालिकेचा आजचा 6वा भाग. आपण आत्तापर्यंतच्या भागांमध्ये ऐकलेल्या कविता असतील किंवा या आधी वाचलेल्या कविता असतील. हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे की ग्रेसची कविता आपल्याला आकर्षून घेते. या आकर्षणाची केंद्र वेगवेगळी असतात. कधी ते शब्दकळेचं असतं, कधी जाणीवेचं, भावनेचं असतं आणि यातलीच एक महत्वाची भावना म्हणजे दुःख. हे दुःख सनातन आहे, आदिम आहे. हे दुःखही आपल्यावर गारोड घालतं. मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल. असं म्हणणाऱ्या ग्रेसच्या कवितेतलं दुःख दीपकनं कसं जाणवतं हे आज समजून घेऊया. नमस्कार श्रोते हो. आजची आपली 6वी कविता आहे, दुःख घराला आले. ही संपूर्ण कविता आधी वाचतो आणि मग आपण त्याच्या एक एक ओळीच्या अर्थाकडे जाऊया. त्याआधी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद आहे, खूप चांगल्या सूचना येत आहेत आमच्यापर्यंत आणि खूप काही लोकांना जाणवत आहे, लोकांचे डोळे ओलावत आहेत. त्यांना अनेक प्रतिमांच्या अरण्यात फिरताना आपल्या आयुष्याची कुठेतरी त्यांची सांगड घातली जाते आणि एक्झॅक्टली हेच व्हायला हवंय. कविता आपण वाचतो, कवी दुसरा असतो, पण त्या कवितेचं एक मनामध्ये एक प्रतिबिंब उमटत असतं आणि ते प्रतिबिंब आपल्या आयुष्याचा तळ शोधत राहतं आणि हे घडलं पाहिजे. सो दुःख घराला आले. अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले. स्मरणाचा उत्सव जागून जणू दुःख घराला आले. दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरून, क्षितिज जसे धरणीला श्वासांनी धरते उचलून. विश्रब्द किनारे दूर जाऊन कुठे मिळताती, जणू हृदया मागून माझ्या झाडांची पाने गळती. नाहीच कुणी रे आपुले प्राणांवर नभ धरणारे, दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंद बनारे. नाहीच कोणी रे आपले प्राणांवर नभ धरणारे. एक अफलातून ज्याला म्हणता येईल दुःखाचा उत्सव किंवा दुःखाची कविता, असं हिचं मी वर्णन करतो. ग्रेस एका ठिकाणी असं म्हणाले होते की पळवट वगैरे नकोयच मला हवी आहे दुःख टेकण्यापुरती थोडीशी संदिग्धता. ही जी संदिग्धता आहे ना, हे ग्रेस यांच्या सगळ्या काव्याचं मर्म आहे. ती प्रतिमांच्या बाबतीत आहे, ती शब्दांच्या बाबतीत आहे, ती शब्दशिल्पांच्या बाबतीत आहे, ती आविष्काराच्या बाबतीत आहे, ती लयीच्या बाबतीत आहे. एक संदिग्धता आहे. या कवितेत दुःखाचं बेभान असं आक्रमण काय असतं याचा हा एक दाखला आहे. अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले. स्मरणाचा उत्सव जागून जणू दुःख घराला आले. घनभारी असा अंधार. दुःख आणि अंधार या एकत्र दुःखाचं अजून एक परिमाण म्हणजे घनभारी असा अंधार, दाट असा अंधार, भरलेला. नुसता घनदाट नाही, नुसता घन नाही, तर घनभारी. ग्रेस शब्दांची ज्या संधी करतात ना, त्याला एक स्वतःचा नाद आणि आकार येतो. घनभारी म्हणजे ते भारी पण आहे, भारी म्हणजे भारलेलं आहे आणि घनदाट आहे. असा घनभारी असा अंधार आहे. इतका अंधार घनभारी आहे की चंद्रातून चंद्र बुडावे. अनेक चंद्रांनी पण स्वतःच चंद्र बुडतील, पण त्या अंधाराचं डायमेन्शन परिमाण जाणार नाही, असा घनभारी अंधार आहे. अनेक चंद्रातून चंद्र बुडाले तरी काय होणार नाही, त्यात बुडणार चंद्र, असा घनभारी अंधार आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ही खूपच कवी कल्पना आहे, पण तुम्हाला माहितीये ब्लॅक होल जे असतं ना, त्याला ब्लॅक होल का म्हणतात? कारण तिथला प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचत नाही. ते एक विवर असतं, कृष्ण विवर.
तर अंधार असा घनभारी त्या विवरासारखा असेल. चंद्रातून चंद्र बुडाले. म्हणजे निष्ठेची किंवा प्रेमाची केवळ ही ही काय उपमा आहे. चंद्र आणि अंधाराची एक निष्ठा आहे, एक नातं आहे. चंद्रातून चंद्र बुडावे असा अंधार, निष्ठेने प्रूव्ह होणारा, एकमेकावर परस्परावलंबित्व असलेला अंधार. आणि एक लक्षात, नेहमी दुःखातच प्रेमाचं स्मरण शक्य असतं. अंधार आणि चंद्र याच्यामध्ये एक विरोधाभास आहे, आणि तो एकत्र आणून ही दुःखाची गोष्ट ग्रेस आपल्याला सांगतायत. त्याच्या स्मरणाचा उत्सव म्हणून एखाद्या घरपणासारखं दुःख घराला आलं. स्मरणांचा उत्सव जागून जणू दुःख घराला आले. स्मरणांचा उत्सव, एक स्मरण असतं. स्मरणांचे उत्सव असतात. एका स्मरणाचे अनेक उत्सव किंवा अनेक स्मरणांचा एक उत्सव तुम्ही कुठल्याही अर्थाने घेऊ शकता. म्हणजे ते शॅलो आणि ब्रॉड घेऊ शकता किंवा नॅरो आणि डीप घेऊ शकता, दोन्ही याच्याने. स्मरणांचा उत्सव जागून जणू दुःख घराला आले. एखाद्या घरपणासारखं दुःख घराला आलं. एखादी माहेरवाशीण माहेराला येते, तसं दुःख घराला आलं. काय कल्पना आहे, काय दुःखाची काय अवस्था आहे. म्हणजे कधीतरी देहाचे उत्सव भोगले असतील, त्यांचे स्मरण आहेत, आणि म्हणून तर दुःख घराला नाही आलं. देहाचे देहांचे उत्सव असतात, देहांच्या मिलनाचे उत्सव असतात, त्याचं एक स्मरण येतं. त्या स्मरणाचा उत्सव जागून आता दुःख घराला आले. म्हणजे माझ्या असोसीची माझ्या स्वतःला जोडून घेण्याची प्रतारणा झाली का? माझ्या असोशीने माझ्याशीच प्रतारणा केली का? त्याचं स्मरण झालं की अत्यंत घनदाट आणि भारलेल्या अशा दुःखात गाडला जातोय का मी? अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले, स्मरणाचा उत्सव जागून जणू दुःख घराला आले. आता हे आलं तेव्हा माझी अवस्था काय? तर माझी अवस्था अशी आहे, दाराशी मी बसलेला, दुःखावर डोळे पसरून. दाराशी मी बसलेला, दुःखावर डोळे पसरून, क्षितिज जसे धरतीला, श्वासांनी धरते उचलून. निसर्ग, मनाची अवस्था, पिंडी ते ब्रह्मांडी, हे उपनिषदांमधलं आहे, हे वेदांमधलं असेल, पण पिंडी ते ब्रह्मांडी हे संवेदनशील माणसाच्या मनातही घडतं. म्हणजे जिच्या संग उत्सवाच्या काही अंध क्षणासाठी मला या दुःखावर डोळे पसरून दाराशी वाट पाहत बसावं लागलंय का? दुःखावर डोळं पसरून बसलाय, दुःखावर डोळे पसरून. काय कल्पना आहे, काय तीव्रता आहे. हे माझं असणं इतकं आतड्याचं कसं आहे? इतकं आतड्याचं कसं आहे? किती आतड्याचं? तर धरणीला क्षितिज जसं उचलून घेतं आपल्या श्वासांनी, तितके आतड्याचं आहे, तितक्या आसोशीचं आहे, तितकं जोडलेलं आहे. श्वासांनी उचलून धरणं म्हणजे काय? तर श्वास गहाण पडणं. एका गोष्टीसाठी सगळं जीवन गहाण पडणं, सगळं जीवन देऊन टाकणं. तसा बसलेलो आहे मी. त्या काही आंधळ्या क्षणांच्या सुखासाठी मी सगळं असं देऊन टाकलं होतं. आणि त्यामुळे दाराशी बसलोय मी त्याची वाट बघत. परत येईल का? ते आंधळे क्षण का होते? ते ते सरकत गेले. त्याला भान नव्हतं. त्यात व्यवहार नव्हता. त्यात दिसत काही नव्हतं. त्यात काही दिसण्याची गरज नव्हती. एखाद्या आंधळ्या क्षणांसारखं होतं ते. आणि त्याच्यावर आता मी तो माझे डोळे पसरून ते क्षण भोगल्यानंतर दाराशी दुःख पसरून बसलोय. ग्रेसच्या कवितांमध्ये आलेलं दुःख हे अबोध असतं. ते न डागाळलेलं असतं. आणि ते आपल्या दुःखाचे सगळे परिमाण निसर्गात शोधतं. मला वाटतं त्याच्या वर्णनाचा जो परीघ आहे, त्यातून ते उभा करतं. निसर्ग चित्रांची, प्रतिमांची मदत घेऊन आपल्या मनातल्या दुःखाचा परीघ ते मोठा मोठा करत देतं. मग ते कवीच्या प्रतलावर नाही राहत. ते एखाद्या कलावंताच्या प्राचीन दुःखाशी जोडलं जातं. मग कलावंतांची दुःख ही प्राचीन आणि सारखी असतात. कान कापणारा चित्रकार असो स्वतःचा, किंवा दुःख दाराशी पसरून दुःखावर डोळे पसरून बसलेला हा कवी असो, या सगळ्यांच्या आयुष्याचं दुःखाचं एक ते कलावंताची एक प्राचीन वेदना आहे, एक प्राचीन रस्ता आहे दुःखाचा, एक यातनेचा रस्ता आहे. त्या रस्त्याशी जोडलं जातं ते. ते कवीच्या पुरतं राहत नाही. ग्रेस एकदा म्हणाले होते माहिती का तुम्हाला, की सर, आय एम नॉट अ पोएट, आय एम नॉट अ रायटर, आय एम नॉट अ पोएट, निदर आय एम अ रायटर, आय एम एन आर्टिस्ट, अँड दॅट टू अन एन्शंट आर्टिस्ट. मी प्राचीन कलावंत आहे. ते काही कवी, लेखक असं नाहीये.
हे तात्कालिक नाहीये. एक प्राचीन कलावंत आहे, काहीतरी धागे जोडून आम्ही आलोय. त्या प्राचीन आय एम आर्टिस्ट, मी कलावंत आहे. कवी आहे माझं, कविता आहे माझं एक्सप्रेशन असू शकतं, पण मुळात मी कलावंत आहे. सोर्स कलावंताचा आहे, रिसोर्स कविता असू शकते. पुढची ओळ. विश्रब्द किनारे दूर, जाऊन कुठे मिळताती, जणू हृदया मागून माझ्या झाडांची पाने गळती. विश्रब्द. आता झाडांची गळणारी पानं म्हणजे त्या क्षणांच्या काही आठवणी आहे. आठवणी अशाच असतात ना. आठवणी झाडांच्या गळणाऱ्या पानासारख्या असतात. ते पान झाडावरून गळलेलं असतं, पण ते ते पान झाडाचं असतं. आठवण असते, ती आठवण त्या जळणाऱ्या पानांसारखी असते. तिचं सारखं पानगळ सुरू असते आठवणींची. स्मरणांचे उत्सव असल्यामुळे आठवणींची पानगळी साहजिक आहे. त्या काही क्षणांच्या माझ्या आठवणी आहेत झाडांच्या गळणाऱ्या पानांसारख्या. आणि त्याही कशा आहे, तर गळणाऱ्या पानांसारख्या आहे, हलणाऱ्या नाही. एक लक्षात घ्या, गळणारी पानं पुन्हा येत नाही. त्या फक्त आता आठवणी राहिल्या आहेत. ते परत पालवी फुटणार नाही. आता गळणारं पान आहे, हे हलणारं नाहीये. हलणारी पानं टिकून राहतात झाडांवर. गळणारी काही वेळ काळाचा वारा उडवून लावेपर्यंत झाडाच्या बुंध्याशी पायथ्याशी रेंगाळत राहतात. काळाचा वारा सुटलेला असतोच. त्यांनी उडवलं तरी ते लपेटून घेतात, झाडाच्या बुंध्याला लपेटून घेतात, परत हालतात, परत पायथ्याशी गोळा होतात. त्यांचा कचरा होतो आपल्या भाषेत, तरी तिथेच राहतात ती. त्यांच्या पानांवर असलेल्या रेषांची जाळी तयार होते, तरी ती बुंध्याशी त्यांना राहायला आवडतं. त्या वारा प्रसंगी भिंगरी करतो, त्यांना उंच उडवून लावतो, पण ती गळणाऱ्या पानांची अशा आठवणी असतात. ते आपल्या अस्तित्वाभोवती फेर धरून राहतात, आपल्या बरोबर असतात. असं घडतं खरं तर आयुष्यात. काहीतरी काळानंतर आपण येणाऱ्या अनुभव आणि आठवणींची संख्या वाढत जाते. म्हणजे हलणाऱ्या पानांपेक्षा गळणाऱ्या पानांची संख्या जास्त होते. तेव्हा ते खोड वृद्ध होतं झाडाचं. तसं आपल्या आयुष्याचंही होतं. तर तशा माझ्या हृदयामागून गळणाऱ्या पानांसारख्या आठवणी आहेत. म्हणून हृदयामागची पानं आहे. जणू हृदयामागून माझ्या झाडांची पाने गळती. एक एक पान आठवणींचं धूळ उडवत जातं, डोळ्यांचं धुकं होतं. विश्रब्द किनारे दूर जाऊन मिळतात. कुठे मिळतात? विश्रब्द म्हणजे काय? विश्रब्द म्हणजे निश्चिंत. त्याचे अनेक अर्थ आहेत. पण इथला अर्थ काय, तर कलकल नसणार, तरंगरहित असे किनारे कुठे असतात? कुठे जाऊन मिळतात? किनारा विक्षुब्ध असणं म्हणजे त्यातली खळबळ संपलेली असणं. त्यातली सगळी लाटांची आवर्तनं थांबलेली असणं. तो विश्रब्द किनारा आहे. कलकल नसलेला, शांत आहे, श्रांत. विकल असू शकतो, पण श्रांत आहे, विश्रब्द आहे. हे लाटांचे आवरो आवरो नाहीयेत. सगळं थांबलेलं आहे. विश्रब्द म्हणजे भयमुक्त आहे. म्हणजे भयच नाही. त्याचा एक अर्थ भयमुक्त असा पण. विश्रब्द असणं म्हणजे भय नसणं. आता आणखीन काही गमवायचं नसलं, की भयमुक्त झालोच आपण. कारण भय हा आसक्तीचा मामला आहे. जिथे आसक्ती तिथे भय आहे गमवायची. सगळंच गमवलं असेल, सगळंच हृदयामधून पानं गळून पडली असतील, तर आसक्तीचा प्रश्न कुठे येतो? मग भयमुक्त किनारा आहे माझा, विश्रब्द. कुठली लाट येऊन आदळणार नाही, फुटणार नाही. विश्रब्द अशा जाणीवेच्या काठावर आयुष्य जाऊन उभं राहतं, तेव्हा हे सगळं आठवत राहतं. एका भयमुक्त जाणीवेचा भाग आपलं आयुष्य होतं, तेव्हा हे सगळं पानांसारखं आठवत राहतं गळणारे. आणि मग तेव्हा एक जाणीव आपल्याला होते. ती जाणीव दुःखाची आहे का? ती दुःखाची आहे, पण ती जाणीव अशी ज्याला आपण शोकमग्न आहे का नाहीये? जाणीव काय होते? नाहीच कुणी रे आपले, प्राणांवर नभ धरणारे, दिक्काल धुक्याच्या काळी हृदयाला स्पंद होणारे. बघा, उपमा किंवा प्रतिमा किंवा शब्दरचना इतक्या जिवंत आहेत, की श्वास चाललेले असावे इतक्या जिवंत आहेत. हृदयाला स्पंदवणारे म्हणतात. स्पंदन हे जिवंत असण्याचं लक्षण आहे. थोडी धुगधुगी असणं म्हणजे स्पंदन असणं. म्हणजे नाहीच कुणी रे आपले, प्राणांवर नभ धरणारे. अशा जाणीवेच्या आपण काठावर बसलो की चटका बसावा तसं लक्षात येतं. कुणीच नाही आपलं उरलं, आपल्या प्राणांवर नभ धरणार, प्राणांवर आकाश धरणार. अहो, प्राणांवर नभ धरणं ही काय उच्च शाश्वतीची कल्पना आहे, काय निश्चिंती आहे. प्राणांवर नभ धरणारी माणसं असणं आयुष्यात, माझ्या आयुष्यावर आभाळ होऊन असणारी माणसं, ही माझ्या प्राणांवर आभाळ धरणारी माणसं असणं, ही काय 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 उपमा आहे.
काय कमालीची असोसी असते त्यामध्ये. आणि या प्राणांवर नभ धरण्याचं सामर्थ्य फक्त प्रेमात आहे, फक्त त्या असोशीत आहे, त्या ममतेत आहे. ते कदाचित मायेच्या ममतेत असेल किंवा सखीच्या प्रेमातही असेल. पण त्याच्या त्या दोन गोष्टींमध्ये प्राणांवर नभ धरण्याचं सामर्थ्य आहे, ती ताकद आहे. पण ते आता उरलं नाही, सगळं अपूर्ण. आणि त्यामुळे हे दुःखाल दुःख मिळालंय मला, धिक्काल असं दुःख. स्पंदनीय अस्तित्वाची खूण आहे, आपण पाहिलं, जिवंतपणाची खूण आहे. आता हे दुःख इतकं एकाकी झालंय की आता प्राणांवर नभ धरणारं कोणी घुसलं नाही, त्या विश्रब्द किनाऱ्यासारखं झालंय. म्हणजे स्वतःच पण एक लक्षात घ्या, इथे एक अतिशय बारीक, म्हणजे ग्रेसच्या दुःखाबद्दल ग्रेस यांच्या एक फरक नेहमी लक्षात घ्यायचा. तो शोकमग्न नाहीये, ते स्वतःची कीव करणारं दुःख नाहीये, ते लाचार नाहीये. इट इज नॉट सेल्फ पिटीफुल सॉरो. ते आहे खरं तर एमिली ब्रांटे म्हणतात तसं. काय म्हणते एमिली ब्रांटे? इट माइट बी लोनलियर विदाउट द लोनलीनेस. इट माइट बी लोनलियर विदाउट द लोनलीनेस. अशा दर्जाचं ते भरजरी दुःख आहे. ते अभिजात आहे एखाद्या आभाळासारखं, ते अभिमानी आहे एखाद्या पहाडासारखं, ते घनभारी असं करुणा नादी आहे. त्यामुळे ते नादमधुर पण आहे, त्याला एक आकार आहे. त्या दुःखाचं ग्रेस यांना अत्यंत अगत्य आहे. त्याबद्दल त्यांना काही शिसारी नाहीये. त्यातली अटळता त्यांना अशी घट्ट धरून ठेवलंय, त्या अटळतेने दुःखाच्या त्यांच्या आयुष्याशी जोडून ठेवलंय. म्हणून ते म्हणतात ना, मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल. इतकं ठाम आहे ते दुःख. त्याच्यामध्ये वेगाने माझ्या हाती दगडाचे होते फूल, अशा पद्धतीचं सर्जनशील दुःख आहे. दगडाचं फुलात रूपांतर करणारं दुःख आहे. ते लाचार, कलित गात्र, असहाय्य नाहीये, ते अभिमानी अभिजात आहे. त्यामुळे अंतिम शाश्वत सुखाचं ते शबलित झालेलं बाह्य रूप आहे, त्यांचं दुःख आहे. आणि ज्यासाठी खरं तर दुःख जे असतं ते आपल्या आंतरविकासाकरता फार गरजेचं असतं, आपल्या जाणीवेंच्या कक्षा रुंदावण्याकरता फार गरजेचं असतं. दुःख ही घटना, दुःख ही हे आभाळ, दुःखाची ही जाणीव माणसाला सतत सतत अंतिम शाश्वत सुखाकडे घेऊन जात असते. म्हणून ते दुःख लाचार असतं, म्हणून ते विश्रब्द असतं, म्हणून ते भयमुक्त असतं. ग्रेस एकदा म्हणाले होते, किती शांतपणे दुःख झोपी गेलंय माझ्या मनात. त्याची आठवण या कवितेने मात्र होते, ते असं का म्हणत असावे. अशी ही दुःखाचा उत्सव मांडणारी, दुःखाबद्दल सगळं काही आपल्या मनातलं दुःखाबद्दल उभं करणारी कविता मी पुन्हा एकदा वाचतो निरोप घेण्याआधी आपला. अंधार असा घनबारी, चंद्रातून चंद्र बुडाले, स्मरणाचा उत्सव जागून जणू दुःख घराला आले. दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरून, क्षितिज जसे धरणीला श्वासांनी धरते उचलून. विश्रब्द किनारे दूर जाऊन कुठे मिळता ती, जणू हृदया मागून माझ्या झाडांची पाने गळती. नाहीच कुणी रे आपुले, नाहीच कुणी रे आपुले, प्राणांवर नभ धरणारे, तिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदवणारे. दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदवणारे. धन्यवाद.